ओम नमः शिवाय. नमस्कार मैत्रिणींनो, मित्रांनो. तर आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणारा हा दिवस म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. या दिवशी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक घराच्या दारी सुंदर अशी गुढी उभारली जाते. गुढी ही विजय, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. तर या दिवशी 3:30 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानले जाते. त्यामुळे या दिवशी नवीन कामे, व्यवसाय, शुभकार्य सुरू करण्याची परंपरा आहे. आणि या दिवशी खूप जण 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, तो पण वर्षाचा पहिला, मराठी वर्षातील पहिला. तर यावर्षी खूप जण लोक सोनं सुद्धा खरेदी करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा सांगितल्या जातात. तर त्यातल्या आपण काही कथा पाहूया. तर सर्वात प्रसिद्ध कथा आहे म्हणजे भगवान राम. सगळ्यांना तर माहिती आहे, रामायण तर सगळ्यांना माहितीच आहे. मग त्याच्याशी काय संबंधित कथा आहे गुढीपाडव्याशी, तर ते आपण पूर्ण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. तर पाहूया आपण नवीन काय कथा आहे यामागची श्रीरामाची. तर असे सांगितले जाते की रावणवर विजय मिळवून आणि 14 वर्षाचा वनवास संपून जेव्हा श्रीराम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परत आले, त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरीत आनंदाचा उत्सव साजरा झाला. लोकांनी आपल्या घरांवर विजय ध्वज उभारून प्रभू रामांचे स्वागत केले. असे मानले जाते की हाच दिवस म्हणजे गुढीपाडवा. आता आणखीन एक दुसरी गुढीपाडव्यासाठी कथा आहे, ती म्हणजे या दिवशी सृष्टीचे निर्माण ब्रह्मा यांनी केले, म्हणून या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. याच दिवशी विष्णू यांनी मत्स्य अवतार धारण करून शंकासुर या राक्षसाचा वध केला आणि वेदांचे रक्षण केले, अशी ही कथा पुराणांमध्ये सांगितली जाते. आणि गुढीपाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस ठरला. याच दिवसापासून चैत्र नवरात्री सुरू होते आणि पुढे रामनवमीपर्यंत भक्तींचा उत्सव चालू राहतो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी घर स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढली जाते. गुढीवर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठी आणि तांब्याचा कलश लावून ती उंच उभारली जाते. ही गुढी आपल्याला सांगते वाईटावर चांगल्याचा विजय होतो, अंधारावर प्रकाशाचा विजय होतो आणि प्रत्येक नवीन वर्ष आपल्या आयुष्यात नवीन आनंद आणि समृद्धी घेऊन येते. म्हणूनच गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तर तो विजय, श्रद्धा आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. तर आपल्या सर्वांनाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. असेच नवीन आणखीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.